प्रभू विठोबा गेली. वय काय आता? 60. तुमचा व्यवसाय काय? शेतीच. बर. तुम्हाला कोणता त्रास आहे? साखर. कधीपासून साखर आहे? लय दिवस झाला, 4 वर्ष होऊन गेली. बर. तुम्ही साखर तपासली का? किती साखर आहे? लय होती साखर, तर मस्त तसं 300 होती. बर. मग तुमचं साखरेमुळेच तुमचा अंगठा काढलेला दिसतोय. काढलाय की काय? हां. परत करंगळीवरचं बोट पण काढलेलं दिसतंय. काढलंय. बर. मग तुम्ही आयुर्वेदिक औषध कोणाकडून घेतलं? आता तुमच्याकडूनच घेतलंय. बर. मग त्या आयुर्वेद औषधाचं नाव काय आहे? काय आपणाला माहित नाही. वनस्पती औषध आहे. बर. तुम्ही रिचवे कंपनीचं संजीवनी ज्यूस नावाचं औषध हं, आणि लोशन हाताला चोळायचं औषध घेतलेलं आहे. घेतलंय. हां. मग ते औषध घेऊन किती दिवस झाले? अजून 5-6 दिवस होईल. बर. मग या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला काय फरक पडला? आपणाला 30% फरक आहे. मग तुम्हाला काय काय होत होतं ना, आता औषध घेतल्यानंतर काय तुमचा त्रास कमी झाला? काय नाही, मुंगे कमी आले, त्या सगळं चाला यायला लागलंय, आपल्या चेहऱ्यावर टवटवी आली. बर. अजून काय पाहिजे? आणि तुम्ही काय ती जखम का पट्टी बांधायला गेला होता त्यावेळेस ती नर्स काय म्हटली तुम्हाला? आज जरा हाडं घेऊन वाटते. हां. कुठलं बाहेरचं औषध घेतलंय काय? मी काय बोललो नाही तिला. ना असू दे की, पण पूर्वी तुम्ही पट्टी बांधायला जाय त्यावेळेस त्यात पाणी दिसायचं. दिसत होती. हा. पण आपलं औषध चालू केल्यानंतर ती जखम हडकलेली आहे. हडकली गेली. बर. आता तुम्हाला आराम वाटतंय? होय. बर. म्हणजे तुमची खात्री झालेली आहे ही 3 महिने औषध घेतले की ह्यात ही किडमी निघते माझ्या आयुष्यातली. निघते. ओके.